नमस्कार प्रेक्षकांनो, तर आता या ठिकाणी मम्मी आणि सत्याचं चांगलं भांडण जोरात चालू असतं। दोघांचंही खूप मोठ्याने बोलणं चालू असतं। तेव्हा आता मम्मी म्हणते, हे बघ सत्या, मला दुसरी कोणतीही पोरगी चालेल, पण मला ती नेबरट ह्या घरात नको आहे। आणि तुला जर काही त्या नेबरटलाच आणायचं असेल तर तू या घरातून जायचं, तू या घरात राहायचं नाही, असं आता मम्मी म्हणत असते। तेव्हा आता पप्पा म्हणतात, अगं माया, काय बोलतेस तू? तू कधीपासून तुला सांगतो, तू तिच्या घरच्यांना काय अशी काही पण बोलते? कारण मम्मी साहेब म्हणतात की नेबरटचा काही म्हणजे घराचा पत्ता नाही, काही नाही, त्यांचं काही खानदान नाही, रईस श्रीमंत नाही, काही नाही। ही सपनी भेटली, ती पण बावळट भेटली, आणि दुसरी सून पण मी अशीच नेबरट करून घ्यायची की काय? तेव्हा तर पप्पा म्हणतात की तू का त्या मंजूच्या घरच्यांना काही पण बोलते? आणि तुझं काय केलेलं आहे, काय बिनसलं आहे त्यांचं आणि तुझं का तू त्यांच्यासोबत अशी वागते आहेस? मंजू किती चांगली मुलगी आहे, किती गुणी, किती संस्कारी मुलगी आहे। तू ते बघ ना, श्रीमंत आणि गरिबीचा काय प्रश्न आहे इथे? मी ना तुला कधीपासूनच सांगतो आहे की तू विषय सोडून दे। सत्या आता मंजूच्या प्रेमात पडला आहे, त्याच्यामुळे तू मध्ये येऊ नकोस त्यांच्या प्रेमाच्या। तर आता मम्मी साहेब म्हणतात, बोलले चित्रकार बोलले, तेच म्हटलं, अजून कसे काय चित्रकार बोलत नाही आहे असं आता मम्मी साहेब म्हणत असतात। तर सत्या म्हणतो की मम्मी, हे बघ, तू जरा शांत हो बरं आधी, ठीक आहे? तुला वाघमारे आणि मी या घरात नको आहे ना, आणि आम्ही नसताना तू जर कधी खुश राहत असली या घरात तर मग ठीक आहे, आम्ही या घरात राहणार नाही, तूच राहा खुश। पण मी तुला एक शब्द देतो की मी वाघमारेंशिवाय राहू शकत नाही, मी त्यांच्याशिवाय आनंदी कधीच राहू शकत नाही मम्मी। तेव्हा आता पप्पासुद्धा म्हणतात की मी न कधीपासूनच तिला म्हणजे कधीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, पण ही काही ऐकायला तयार नाही माया। मी कधीच करायला पाहिजे होतं, तुला माहेरी पाठवून द्यायला पाहिजे होतं, तुला घराच्या बाहेर काढायला पाहिजे होतं। तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात, असं तुम्ही मला माझ्या माहेरी पाठवणार? हे घर आणि ते सगळं माझं नावावर आहे, माझं घर आहे, तुम्ही कसं काय मला घराच्या बाहेर काढणार आणि माहेरी पाठवणार? तेव्हा आता सध्या म्हणतो, शांत व्हा, आणि जोरात हसतो आणि म्हणतो, अरे मी तर मजाक करत होतो मम्मी, हे बघ तुला सांगतो मी, मला तू पण महत्त्वाची आहे, तसेच वाघमारेसुद्धा महत्त्वाची आहे। तू माझी आई आहेस, मम्मी आहेस, तर वाघमारे माझी लाईफ पार्टनर आहे। एक बायको म्हणून, एक मम्मी म्हणून मला तुम्ही दोघीसुद्धा पाहिजे आहे, असं आता सत्या मम्मीला आणि त्याच्या पप्पाला सांगत असतो। तेव्हा आता मात्र जयड्याला आणि त्यांना आता टेन्शनच आलेलं असतं की यांचं दोघांचं भांडण होतं की काय, पण सत्या लगेच हसून मोकळं करून टाकतो, सगळे खुश होऊन जातात। तेव्हा आता सत्या म्हणतो, हे बघ मम्मी, मला तू खरंच पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये, तू आणि वाघमारे दोघीसुद्धा माझ्या आयुष्यात पाहिजे। आणि मी तुला हे बघ शब्द देतो की वाघमारेंना तू स्वतः स्वीकारशील, तू स्वतः म्हणशील की ये मंजू, असं तू स्वतः तिला घरामध्ये घेशील, हा मी माझा शब्द देतो। तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात, झालं का तुझं बोलून? तर आता तिथून सत्या वगैरे सगळे निघून जातात। तर दुसऱ्या दिवशी आता सगळे डायनिंग टेबलवर नाश्त्याला आलेले असतात। तर आता कवी नाश्ता बनवत असते, तर आता सपनी पुसत असते प्लेट। तेव्हा आता जयड्यासुद्धा आलेला असतो। जयड्या म्हणतो, अगं माझा कंदीपेढा काय करते? तेव्हा आता सपनी म्हणते, बघ तुझी आई मला बावळट बोलली, एवढं सगळं मीच करते, नाश्ता पाणी एवढं सगळ्यांचं मी करते आणि मला बावळट म्हणते। आणि मग जयडा म्हणतो, जाऊ दे, तू काही ऐकू नको, आई अशीच आहे। मग ते मम्मी साहेबांना ऐकू जातं। तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, ए सपने, काय चालू आहे तुझं? मला भूक लागली, माझ्या पोटात कावडे ओरडताय, मला पटकन जेवायला आण, जाऊ दे। तेव्हा आता तिकडे मम्मी साहेब संत्री खात असतात, तर पप्पा मम्मी साहेबांना संत्री सोलून देत असतात। तर जयड्या आता खुर्चीवर बसतो, तेवढं आता बलमा येतो। तर आता मम्मी साहेब म्हणतात, अरे या बलवंतराव, तुम्ही आले, बसा। एक हवे याच्यासाठी पण एक प्लेट आण बरं का नाश्त्यासाठी। तेव्हा बलमा म्हणतो, अरे वा, माझ्यासाठी पण, ठीक आहे। तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात, डोळे बंद कर, तुला एक सरप्राईज द्यायचं आहे। तेव्हा आता बलमा म्हणतो, अरे वा, माझ्यासाठी सरप्राईज? मग मम्मी साहेब म्हणतात, हो मग? तेव्हा बलमा म्हणतो, हो बरोबर, नवीन घर, नवीन सून येणार आहे आता, म्हणून माझ्यासाठी सरप्राईज आहे का? तेव्हा आता मम्मी साहेब बलमाला डोळे बंद करायला लावतात। बलमा डोळे बंद करतो आणि मग मम्मी साहेब काठी घेऊन येतात आणि त्याला मारायला लागतात। तेव्हा आता बलमा म्हणतो, अहो मम्मी साहेब काय करताय तुम्ही, काय करताय? तेव्हा आता मम्मी एक संत्री मारून फेकते, तर ते डायरेक्ट कवीच्या डोक्यालाच लागतं। तेव्हा आता कवी रडायला लागते, आणि तरी मम्मी साहेब म्हणतात की थांब बलमा, तुला सोडणार नाही, तुझ्या मित्राची बाजू घेतली आणि तू तुझ्या मित्राचं लग्न लावायला चालला, तुझाच प्लॅन होता, तुझ्यामुळेच माझा पोरगा परत फसला त्या नेबरटच्या जाळ्यामध्ये। तेवढं आता सत्या येतो। सत्या म्हणतो, अगं मम्मी काय चालू आहे, कशाला मारते? तेव्हा तर मम्मी म्हणते की मग यानेच तुझी मदत केली ना, याचाच प्लॅन होता ना हा सगळा? तेव्हा आता सत्या म्हणतो, अगं मम्मी काही असू दे, पण माझं खरंच मंजूवर प्रेम आहे। तेव्हा तर मम्मी साहेब म्हणतात, हे बघ मला सगळं मान्य आहे, पण मला ती नेबरट ह्या घरात सून म्हणून नको आहे,
मी सगळं मान्य करेल, पण ती नेबळत मला या घरात सून म्हणून नको आहे. तेव्हा आता सत्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता पप्पा म्हणतात, हे बघ तू ना माहेरी निघून जा बरं थोड्या दिवस, तुला बरं वाटेल. तोपर्यंत इकडे आम्ही लग्नसुद्धा आवरून टाकू आणि नवीन सून येईल, त्याच्यामुळे तुला आरामसुद्धा होईल, जा तू माहेरी जा. तेव्हा आता मम्मी साहेब एवढे कंटाळतात आणि म्हणतात, हां तुम्ही तर मला हाकलायच्याच मागे लागलेले आहे. तेव्हा आता पप्पा म्हणतात, कवी मम्मी साहेबांची बॅग भर बरं, त्यांना आता आरामासाठी माहेरी पाठवू. तेव्हा तर मम्मी म्हणतात, हां तुम्ही या घरामध्ये त्या नेबळटशिवाय सून आणणार नाही, म्हणजे नेबळटच घेऊन येणार या घरात सून म्हणून. तेव्हा तर मम्मी साहेब रागात तिथून निघून जाते. तर आता पुढे आता पोलीस स्टेशनमध्ये मंजू पोहोचलेली असते. तेव्हा भारती मावशी म्हणते, अरे वा मंजू तू आलीस आज. तेव्हा आता पप्पेसुद्धा चहा घेऊन आलेला असतो. तर पप्पा म्हणतो, आज माझ्याकडून सगळ्यांना फ्री चहा आहे, कारण माझ्या बहिणीचं लग्न ठरलं ना म्हणून. तेव्हा आता मंजू गाळ्यातला असते. तेव्हा आता प्रिया म्हणते, अरे वा तुला बहीण पण आहे का, तुझ्या बहिणीचं लग्नसुद्धा ठरलं. तेव्हा आता पप्पा म्हणतो, मग माझी मंजू दिदी आहे ना, माझ्या मंजू दिदीचं परत लग्न ठरलं. तर आता प्रिया तोंडाकडेच पाहत असते. तर प्रिया म्हणते की काही येडबीड लागलं की काय, मंजू तू पण येडी आहे. तेव्हा तर प्रिया रागात तिथून निघून जाते. तेव्हा भारती मावशी म्हणते, अगं प्रिया अशी काय करते, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते, हां असं द्या, करा तुमचं तुम्हीच. तेव्हा आता प्रिया रागात निघून जाते. तर आता पप्पा म्हणतो की काय मंजू दिदी ही ह्या मॅडम आहे ना अशाच करत राहतात, चिडचिड, यांना ना कोणाचं सुख पाहवलंच जात नाही, असं आता पप्पा म्हणतो आणि चहा देत असतो. तर आता दुसरीकडे मम्मी साहेब घर सोडून निघालेले असतात. त्या म्हणतात, मला राहायचं नाही आहे इथे, मी चालली घर सोडून. तेव्हा आता सपनी आणि कवी म्हणते, अहो मम्मी साहेब नका जाऊ न, सत्यभाऊजी तुम्ही सांगा ना यांना थांबवायला. तेव्हा आता मुद्दाम मम्मी साहेब म्हणतात, नाही मला जायचंच आहे. पप्पा म्हणतात, जाऊ दे तिच्या माहेरी, तिला आराम करायला. तर मम्मी साहेब आता गेटपर्यंत जातात बॅग घेऊन आणि परत वाट बघत असतात की कोणी मला थांबवेल का काही का. पण मग आता मम्मी साहेब विचार करतात की नाही माझं घर आहे त्याच्यामुळे मी परत चालले. तर मग सत्या थांबवत नसतो, काही त्यांना म्हणतच नाही. जयडा म्हणतो, अगं मम्मी थांब ना, आम्हाला तुझी गरज आहे. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणते की सत्याला तर माझी गरज नाही आहे, सत्याला एवढं लहानाचं मोठं केलं, पाखरू माझं, आणि त्याला सगळं काही पुरवलं आणि तो मला आता थांबसुद्धा म्हणत नाही आहे. मम्मी म्हणतात, मी कशाला जाऊ, माझं घर आहे म्हणून मी इथेच राहणार. तेव्हा आता सत्या म्हणतो, मम्मी हे बघ मला माहिती होतं की तू जाणार नाही आहे, कारण हे तुझंच घर आहे आणि वाघमारेसुद्धा आपल्याच आहे आणि आम्ही दोघी लग्न करणार आहे. त्याच्यामुळे माझ्या लग्नामध्ये तू पण हवी आहे मला. तुला काय सोनं नाणं कोणती साडी हवी आहे, किती महागाची साडी हवी, तुला जे हवं आहे ते घे. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात की ठीक आहे मी घेईल, पण तू नेबळसोबत लग्न करू नको. तेव्हा आता पप्पा परत डोक्याला हात मारतात आणि सत्याही खूप कंटाळतो. पप्पा म्हणतात, चाललं का तुझं, तोच सब्जेक्ट आणला का तू, बरं तोच विषय आणला. तेव्हा आता सत्याला एका कार्यकर्त्याचा फोन येतो. तेव्हा सत्या बलमाला घेऊन तिथून निघून जातात. तेव्हा आता त्या कार्यकर्त्याचे भांडणं चालू असतात. तो एक जण म्हणतो की नाही तात्यासाहेबांची जमीन नाही आहे, ते फक्त जमीन घेऊन ठेवतात आणि नावावर करत नाही, काही नाही, चेक बाउन्स होऊन जातो त्यांचा, असं तसं तो ओरडत असतो. तेव्हा आता त्यांच्या विषयी जोरजोरात मारामारी चालू असतात की खूप. तेव्हा आता सत्याचा मित्र पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना बोलवून घेतो. तर आता सत्या तिथे येतो गाडी घेऊन आणि म्हणतो, अरे काय चालू आहे मित्रा, भावा भांडण नका करू, आधी शांत व्हा बरं तुम्ही. ते ऐकायला काही तयार नसतात. तेव्हा आता एक जण म्हणतो की आला तात्यासाहेबांचा चमचा आला. तेव्हा हे ऐकून बलमाला एवढा राग येतो, बलमा त्याला मारायलाच करतो. तेव्हा आता सत्या बलमाला आवरतो, पण बलमा काही आवरत नसतो. तर आता एक जण सत्यावर वार करणार असतोच, तो स्वतः मंजू येते तिथे आणि मंजू त्याचा हात धरते. तर आता मंजू त्याचा हात धरल्यावर सत्या आणि मंजू एकमेकांकडे बघत असतात. तर आता मोर्या सर म्हणतात, अरे वा छान चालू आहे तुमची नजराला नजर, छान प्रेम चालू आहे तुमचं, करा तुम्ही, काही हरकत नाही आहे. पण सत्या एक लक्षात ठेव, लग्नाच्या आधीच नजरेला नजर भिडते, लग्नानंतर अजिबात नजरेला नजर भिडू दे, म्हणजे भिडतच नाही आपली, आपण स्वतःहूनच भिडवत नाही, असं आता मोर्या सर त्या दोघांना सांगत असतात. तर आता सत्या मंजूकडे प्रेमाने बघते, तर मंजू सत्याकडे प्रेमाने बघते. तेव्हा त्या सत्या म्हणतो, चल माझ्या गाडीवर चालतात का. तेव्हा तर मंजू नाही, परत म्हणणार की पोलिसाची बायको आहे म्हणून त्याला वाचवलं, त्याच्यामुळे मी नाही येत, मी गाडीतच येते. तेव्हा आता सत्या त्यांच्या मागे जातो पोलीस स्टेशनमध्ये, कारण मोर्या सर म्हणतात की तुमच्याकडून फोन आलेला होता म्हणून तुला जबानासाठी पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल. तर सत्या म्हणतो, ठीक आहे सर येतो मी. तर पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळतं की मम्मी साहेब परत कारस्थान करतात आणि गुरुजींना बोलवतात आणि गुरुजींना म्हणतात की सत्याला खोटं सांगा की म्हणजे मंजूच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आणि जर कधी हे लग्न झालं ना तर तू सुखी राहू शकत नाही, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं आता सत्याला सांगायला लावतात. तर मम्मी साहेब म्हणतात, मी सत्याचं नावाचं कुंकू नेबळटच्या माथ्यावर नाही लावू देणार, असं मम्मी साहेब म्हणत असतात. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.